मित्रांनो, आपण अशी कल्पना करूया की आपण समुद्रकिनाऱ्यावर उभे आहोत आणि तुमच्यासमोर एक अथांग समुद्र असा आहे आणि साधारण 25 फुटाच्या अंतरावर वरून असे दोन ओंडके तुमच्याजवळ येतात. हळूहळू 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 येतात आणि अचानक अशी एखादी छोटीशी लाट येते. मग त्यानंतर एक 2-4 लाटी येतात आणि मग काय करतात हे ओंडके आहे ना आपला मार्ग बदलतात बघा. एक ओंडका या बाजून जायला लागतो, एक ओंडका या बाजून जायला लागतो. मग काय या दोघांमध्ये काय बिनसलं? तर काहीच बिनसलं नाही. तर त्यांना वेगळं करायला एक कारण घडलं बघा. मग ते कारण काय आहे? आणि आता हा समुद्र म्हणजे आपण आपलं माणसाचं आयुष्य धरलं आणि हे 2 ओंडके म्हणजे आपण माणसं जर धरले, तर आपण असा विचार करूया, की माणसांमध्ये वाद का होतात? खरं तर संवाद नसल्यामुळेच वाद होतात. मग जर तू फुगलास, तर मी पण फुगणार. बोलणारच नाही तुझ्याशी. इथपर्यंत माणूस येतो मग. मग हा वाद घरातला असू दे, नात्यातला असू दे, प्रेमातला असू दे किंवा मैत्रीतला असू दे किंवा ऑफिसमधला असू दे. कुठल्याही वादाला सोल्युशन एकच आहे, संवाद. संवादाशिवाय सोल्युशनच नाही दुसरं काही. तर वादाला सोल्युशन काय? यावर तुम्ही काय सांगाल? थँक यू.